हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण 16 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिलेले होते. एक्सरसाइज 1.1 अप टू क्वेश्चन नंबर 16. आता आपण 17 पासून पुढे कंटिन्यू करणार आहोत. हा 17 क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला पुढे एका एक्सरसाइजमध्ये हा रिझल्ट म्हणून तुम्हाला वापरायचा आहे. त्यामुळे फार काळजीपूर्वक हा प्रॉब्लेमकडे लक्ष द्या आणि ह्याला वेगळा एक मार्क करून ठेवा काहीतरी, की जेव्हा तुम्हाला मी रेफरन्स करता मी सांगेन मागच्या एक्सरसाइजमध्ये जाऊन 17 नंबरचा क्वेश्चन पहा अशा अर्थाने. बघा, क्वेश्चन असा आहे, इफ ए इक्वल्स -1 प्लस √3i अपॉन 2 आणि बी इक्वल्स -1 मायनस √3i अपॉन 2, then show that a square equals b, a square equals b and b square equals a हे प्रूव्ह करायचं. ओके, आता सोल्युशन लिहित असताना ह्याला पहिल्यांदा आपण इक्वेशन 1 लिहू ह्याला आणि याला इक्वेशन 2 लिहू. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहू. ठीक आहे, मग इथनं सुरुवात करूया. पहिले आपण a square equals b प्रूव्ह करायचं आहे. मग सुरुवात अशी करू, a square equals या सगळ्या टर्मचा स्क्वेअर करायचा आहे, -1 प्लस √3i ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर किंवा डायरेक्ट 4 लिहिलं तरी चालेल. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे -1 स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस दोघांचं प्रोडक्ट -1 इंटू √3i प्लस बी स्क्वेअर म्हणजे √3i चा स्क्वेअर होल डिवाइडेड बाय 4. -1 स्क्वेअर इज +1 प्लस इंटू मायनस मायनस 2√3i. आता √3 चा स्क्वेअर 3, i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे हा स्क्वेअर येणार आहे -3 अपॉन 4 आहे. 1 - 3 म्हणजे -2, 1 - 3 म्हणजे -2, -2√3i अपॉन 4 as it is. Take 2 common, -1 -√3i अपॉन 4, 2 is 4. म्हणजे काय शिल्लक राहिली इथे लिहितो, इज इक्वल टू -1 -√3i अपॉन 2, -1 -√3i अपॉन 2 आणि LHS मध्ये a स्क्वेअर आहे. त्याच्या काय सांगा, a स्क्वेअर. आता इक्वेशन 2 कडे बघा, ही जी टर्म आहे ना -1 -√3i अपॉन 2 म्हणजेच b आहे. लक्षात ठेवा, b ही जी टर्म आहे ती b आहे. देयरफॉर a स्क्वेअर इक्वल्स b फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे तुमचा हा पार्ट प्रूव्ह झाला, a स्क्वेअर इक्वल्स b हा प्रूव्ह. आता आपल्याला b स्क्वेअर इक्वल्स a प्रूव्ह करायचं आहे. b स्क्वेअर इक्वल्स a. बघा, पहिल्यांदा हा b लिहून घ्यायचे, b इक्वल्स -1 कन्सिडर म्हणायचं, b इक्वल्स -1 -√3i अपॉन 2. मग आता b स्क्वेअर इक्वल्स करायचा स्क्वेअर -1 -√3i स्क्वेअर अपॉन हा 2 चा स्क्वेअर 4. थोड्या स्टेप्स आता डायरेक्ट करणार आहे. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर जे काय असेल ते पहिल्यांदा फर्स्ट टर्म स्क्वेअर -1 चा स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट आणि त्याचे डबल, मायनस इंटू मायनस तो प्रोडक्ट प्लस येणार आहे, प्लस 2 इंटू हा प्रोडक्ट 1 इंटू √3i प्लस लास्ट टर्म स्क्वेअर √3i स्क्वेअर. आपण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर किंवा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फक्त फॉर्म्युला वापरतो. अगेन -1 स्क्वेअर 1, इथे होतील पॉझिटिव्ह 2√3i आणि √3 स्क्वेअर म्हणजे 3 आणि i स्क्वेअर म्हणजे -1, दॅट इज -3.
whole divided by 4 as it is. Now 1 minus 3 is minus 2 plus 2 root 3i upon 4 as it is. पुन्हा एकदा न्यूमरेटर मध्ये आपण 2 कॉमन काढूया. -1 plus root 3i upon 4. 2 2s are 4. So b square equals -1 plus root 3i upon 2. इधर -1 plus root 3i upon 2 म्हणजे a. So this part is a. So b square equals a from equation 1. But हे प्रूव्ह झाले b square equals. हा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी नावाचा एक पार्ट येणार आहे. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. त्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम ह्याचा रिझल्ट माहिती पाहिजे की या टर्मचा स्क्वेअर केला की ही टर्म मिळते, म्हणजे a चा स्क्वेअर केला की b मिळते आणि b चा स्क्वेअर केला की a मिळतो. असा विचित्र रिझल्ट आहे हा. त्यामुळे हा प्रॉब्लेम चांगल्या लक्षात ठेवायचा. ओके. Okay, now question number 18. X plus iy equals a plus ib bracket cube. Show that x upon a plus y upon b equals 4 into bracket a square minus b square. आता आपण आधी इथं a plus ib bracket cube simplify करून घेऊया. ठीक आहे. x plus iy as it is. Now a plus b whole cube is a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A cube plus 3a square b म्हणजे इथं ib आहे plus 3a b square म्हणजे ib square plus b cube म्हणजे ib cube. हा झाला फॉर्म. ओके. सो x plus iy as it is equal to a cube plus 3a square b I 3a square b I minus, आता का मायनस तर I स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून ते साइन मायनस 3ab स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर केला b चा. आता याचा क्यूब बघा. I चा क्यूब I क्यूब आणि b चा क्यूब b क्यूब. I क्यूब म्हणजे -i म्हणजे ही टर्म झाली -b क्यूब I आता रियल पार्ट आपण एकत्र करूया. x plus iy as it is a cube minus 3ab square minus 3 a cube minus 3ab square हा पार्ट मी एकत्र केला. इमॅजिनरी आणि इमॅजिनरी कडे बघा. त्यातला मी i कॉमन काढणार आहे प्लस ब्रॅकेट 3a square b minus b cube I कॉमन. आता इक्वेट करूया आपण. इक्वेटिंग रियल and imaginary parts. Equating real and imaginary parts. x यातला रियल पार्ट आहे इकडे. x equals a cube minus 3ab square and imaginary मध्ये I चा कोएफिशिएंट y आहे, तिकडे I चा कोएफिशिएंट हे ब्रॅकेट म्हणजे y equals 3a square b minus b cube. पुढची स्टेप महत्वाची. x equals यातून a कॉमन काढा. जरा शो दॅट वर लक्ष पाहिजे इथे म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. a कॉमन a square minus 3b square and यात b कॉमन घ्या b 3a square minus b square. यातला a इथे ट्रान्सफर करा. शो दॅट कडे लक्ष द्या आणि यातला b ट्रान्सफर करा. Therefore x upon a
equals a square minus 3b square and y upon b equals 3a square minus b square. ओके, आता आपल्याला याची आणि याची ऍडिशन पाहिजे, म्हणजे याची आणि याची. थोडक्यात आता शो दॅटचा पार्ट कडे या आणि त्याची एलएचएस काय ती आपण लिहायची, किंवा मी इथं लिहितो म्हणजे पण प्रूव्ह दॅट करा. सांगा एलएचएस काय. एलएचएस आहे एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी. एक्स अपॉन ए ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस वाय अपॉन बी ची व्हॅल्यू काय मिळाली, वाय अपॉन बी तुम्हाला इथे 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल ए स्क्वेअर आणि हे 3a स्क्वेअर मिळून झाले 4a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे झाले मायनस 4b स्क्वेअर. त्यामुळे दोघांमधून 4 कॉमन काढा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स RHS. thus LHS equals RHS. Okay. Okay. Now question number 19. A plus 3i upon 2 plus ib equals 1 minus i. And आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 5a minus 7b equals 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा मी हा डिनॉमिनेटरचा जो पार्ट आहे तो इथे ट्रान्सफर करून घेतो एक क्वेश्चन. ओके. therefore a plus 3i equals bracket 1 minus I into 2 plus ib. Denominator transfer. Now expand bracket. A plus 3i as it is equals 1 into 2, 2. 1 into ib, that is ib. Minus I into 2, minus 2i. Minus I into ib minus I square b minus I square b. I square म्हणजे minus 1 म्हणून साइन चेंज झाली आणि b. Therefore a plus 3i as it is equals real पार्ट एकत्र करा 2 plus b. इमॅजिनरी मध्ये मी त्यातला i कॉमन काढणार आहे b minus 2 आणि कॉमन i. Again equating real and imaginary parts. Equating real and imaginary parts. Real शी equate करा. A equals 2 plus b and 3 equals b minus 2. मायनस 2 ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला 5 इक्वल्स b मिळून जाईल. म्हणजे b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ही व्हॅल्यू इथे रिप्लेस करा. therefore a equals 2 plus b म्हणजे 5. therefore a equals काय मिळालं आपल्याला 7. आता जे शो दॅट आहे त्याची LHS लिहा. LHS equals 5a minus 7b. A ची व्हॅल्यू किती आहे 7. b ची व्हॅल्यू किती आहे बघा b 5. 7 5 35 minus 35 equals 0 equals RHS. Thus LHS equals RHS. Okay. Now next question. If x plus iy equals square root of a plus ib upon c plus id, then prove that x square plus y square bracket square equals a square plus b square upon c square plus d square. हा एक्झामला बऱ्याचदा विचारला जाणारा क्वेश्चन आहे. सोपा आहे. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला व्यवस्थित समजायचा असेल तर आधी एक एक्झाम्पल म्हणून पहा. a plus ib आणि a minus ib हे दोघेही एकमेकांचे कॉन्जुगेट्स आहेत आणि या दोघांचा प्रॉडक्ट काय असतो
हे जर तुम्हाला माहित असेल तर हा क्वेश्चन इमिजिएट सॉल्व्ह करता येतो. बघा a प्लस आय बी इंटू ए मायनस आय बी म्हणजे एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय काय असतं रिझल्ट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे आय स्क्वेअर बी स्क्वेअर परत आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन म्हणजे हे झाले साइन प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस आय बी इंटू ए मायनस आय बी हा प्रोडक्ट काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असतो. मग तसं मला सांगा एक्स प्लस आय वाय इंटू एक्स मायनस आय वाय हा रिझल्ट काय असणार सांगा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असणार. ए प्लस आय बी इंटू ए मायनस आय बी हा रिझल्ट काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा प्रोडक्ट एवढा असतो. तसं सी प्लस आय डी इंटू सी मायनस आय डी हा रिझल्ट काय असणार आहे अर्थात सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असणार आहे. ओके हे लक्षात आलं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. बघा तुम्ही सोल्युशन मध्ये पहिल्यांदा इथनं सुरुवात करायची एक्स प्लस आय वाय इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ मी लिहितो तुम्ही एक्स प्लस आय वाय इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ a plus ib upon c plus id इक्वेशन 1. therefore आता मी या दोन्ही साइडचा कॉन्जुगेट घेणार आहे. मला सांगा x मायनस आय वाय काय असणार सांगा स्क्वेअर रूट ऑफ a प्लस आय बी चा कॉन्जुगेट काय असणार आहे a मायनस आय बी आणि याचा काय असणार आहे c मायनस आय बी. ही यातली महत्त्वाची स्टेप. आता इक्वेशन्स 1 आणि 2 ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. मल्टिप्लाइंग इक्वेशन्स 1 आणि 2 LHS into LHS is equal to RHS into RHS. X plus IY into X minus IY equals आता RHS मध्ये दोन रूट्स आहेत. एका रूट मध्ये मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतं. A plus IB अपॉन C plus ID मल्टीप्लाइड बाय हा पार्ट A minus IB अपॉन C minus ID. आत्ताच दाखवलं तुम्हाला x plus IY into x minus IY चा आन्सर काय सांगा x square plus y square. न्यूमरेटर a plus IB into a minus IB a square plus b square. c plus id into c minus id c square plus d square. नेक्स्ट स्टेप स्क्वेअर रूट जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स LHS चा स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर होल स्क्वेअर. RHS चा स्क्वेअर केला की रूट निघून जाईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचं होतं बरोबर. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन 21st क्वेश्चन a plus ib equals 1 plus I upon 1 minus I. Prove that a square plus b square is equal to 1 असं विचारलंय. आता मला सांगा या टर्मकडे बघा आणि विचार करा a square plus b square टर्म कशी मिळेल. आता जस्ट सांगितलं मी तुम्हाला की a plus ib ला जर a minus ib ने मल्टिप्लाय केलं तर ती टर्म तयार होते की नाही. म्हणजे याचा कॉन्जुगेट घ्यावा लागेल. मग RHS मध्ये पण कॉन्जुगेट घ्यायचं. तर सोल्युशन बघा a plus ib equals 1 plus I upon 1 minus I equation 1. There the conjugate a minus ib equals what's the conjugate 1 minus I upon खालचा conjugate 1 plus I. conjugate घेताना फक्त imaginary part चं साइन बदलायचं. again multiplying equations 1 and 2. LHS into LHS a plus ib into a minus ib RHS into RHS 1 plus I upon 1 minus I multiplied by हे हा part 1 minus I upon 1 plus I. now a plus ib into a minus ib म्हणजे a square
plus b square. 1 plus I cancel, 1 minus I cancel, final answer 1. Prove that a square plus b square is equal to 1. Okay? Okay. Now 22nd question. Show that 7 plus I root 3 upon root 7 minus I root 3 plus root 7 minus I root 3 upon root 7 plus I root 3 is काय विचारलं बघा, is a real number किंवा is real एवढंच विचारलं आपल्याला. हा रियल नंबर आहे हे प्रूव्ह करायचं. सोपं आहे बघा. दोन फ्रॅक्शन्सची ऍडिशन आहे, डिनॉमिनेटर सेम नाही आहे, इथं मायनस आहे इथं प्लस आहे, म्हणजे डिफरंट डिनॉमिनेटर्स आहेत. अशा वेळेस आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग बघा, दिस टर्म मल्टिप्लाइड बाय दिस टर्म, दोघं सेम आहेत का इथं चेक करा बघा. दोघं सेम टर्म आहेत का बघा. म्हणजे रूट 7 प्लस I रूट 3 होल स्क्वेअर ह्याने याला मल्टिप्लाय करा. पुन्हा सेम आहेत का बघा. रूट 7 मायनस I रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर रूट 7 मायनस I रूट 3 इंटू रूट 7 प्लस I रूट 3. Now numerator a plus b bracket square a square root 7 square plus twice ab twice root 7 into I root 3 plus last term square I root 3 square plus same a minus b bracket square a square minus 2ab root 7 into I root 3 plus last term square I root 3 bracket square whole divided by a minus b into a plus b a square minus b square equals root 7 square 7 plus twice 7 3s are 21I minus का साइन माइनस तर I square minus 1 है आणि रूट 3 चा स्क्वेअर आहे 3 प्लस रूट 7 square 7 minus 2 root 7 3 is 21 I minus I square म्हणजे minus 1 root 3 चा स्क्वेअर 3 root 7 चा स्क्वेअर 7 minus परत I square म्हणजे minus 1 म्हणून sin प्लस root 3 चा स्क्वेअर 3 2 root 21I पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल झाले. 7 plus 7 14 14 minus 3 11 11 minus 3 8 7 plus 3 10 ते रिड्यूस पण करता येईल. फक्त आपल्याला विचारते शो दॅट दिस इज अ रियल नंबर विच इज अ रियल नंबर. 8/10 हा रियल नंबर आहे कारण तो रॅशनल आहे ना. रॅशनल नंबर हे रियल नंबर असतातच त्यामुळे विच इज रियल. Now question number 23 is x plus iy bracket cube equals y plus vi. Show that, prove that, show that y upon x plus v upon y equals 4 into bracket x square minus y square. ते प्रूव्ह करायचं. याला सिमिलर क्वेश्चन आपल्याकडे झालेला तो म्हणजे 18th क्वेश्चन आहे. सेम काही फरक नाही. x plus iy equals हा क्वेश्चन बघा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये मी सॉल्व्ह करून दाखवला तुम्हाला. x plus iy equals a plus iv whole cube then show that x तुम्हाला आठवलं का बघा मी इथे a ट्रान्सफर करून घेतला होता b ट्रान्सफर केला होता. असंच इथं तुम्ही हा पार्ट शो दॅट कडे लक्ष पाहिजे आणि हा तुम्हाला तयार करता येईल. फक्त चेंज असा करा हा क्वेश्चन लिहिल्यानंतर हा पार्ट LHS मध्ये आहे म्हणजे
y प्लस व्ही आय इक्वल्स एक्स प्लस आय वाय चा होल क्यूब ह्याच्यासारखं तयार करा आणि ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा, सिम्प्लिफाय करा, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करा आणि तुम्हाला मग हे मिळून जाईल ह्याच्यासारखं. ओके, हा क्वेश्चन आपण स्वतः ट्राय करायचा. आता जो लास्ट क्वेश्चन आहे त्यातला 24th हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कारण त्याच्यामध्ये 5 प्रश्न आहेत. ओके.